नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोकणीवाल्यामध्ये. आणि आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि कोकणात थंडीच्या दिवसात केली जाणारी पार्टी म्हणजे मुंगा पार्टी, त्याला आम्ही चिकन पोपटी असं म्हणतो, ती आता सुरू झालेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे स्पेशली ही पोपटी पार्टी करण्यासाठी मुंगा पार्टी करण्यासाठी मी कोकणात आलो आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघताय सगळी कोकणीवाल्याची इकडची टीम आहे टेरवची. इकडे आहे बाबू, प्रसाद काणेकर, आमचा विठू, परेश काणेकर आणि हा ओम कदम. त्याला तुझं टोपण नाव काय रे? काय नाही, ओमी इन्स्टाला ओमी आहे. आणि इकडे साहित्य आहे, तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ मध्ये. पोपटी करण्यासाठी कोणतं साहित्य लागतं ते. पोपटी करण्यासाठी हे बघू शकता तुम्ही, हा पाला आहे आणि ह्याला कोकणामध्ये भांबवड्याचा पाला असं म्हणतात. कारण हा पाला आहे ना, हा थंडीच्या दिवसातच येतो आणि त्याला एक वेगळा असा स्मेल असतो. आणि एकदा चिकन आपण बनवलं की त्याला या भांबवड्याचा पाल्याचा वास येतो, स्मेल येतो आणि चिकन अगदी रुचकर होतं. आणि बघा, ही मेहनत केली आपल्या विठूने, सगळा पाला काढलेला आहे. त्यामध्ये हे बघा, यापैकी असं जो कोवळा पाला असतो तो घ्यायचा इकडे. हे बघा बऱ्यापैकी. आता तुम्हाला इकडे जे लोक शेती करत असेल त्या शेताच्या बांधावर हा पाला तुम्हाला बघायला मिळेल. भांबवड्याचा पाला तुम्हाला झूम करून दाखवतोय बघा, त्याला भांबवड्याचा पाला म्हणतात. आणि कधी आला तिकडे कोकणात किंवा शेतीवर गेला तर तुम्हाला हा पाला आवर्जून बघायला मिळेल. आणि याचा स्मेल एकदा घेऊन बघा, अतिशय सुंदर असा स्मेल असतो. आणि इकडे हे आम्ही चिकन आणलेलं आहे बऱ्यापैकी, हे बघा. आणि हे बघा इकडे हे लोक, आमचा बाब्या हे चिकन साफ करतो. इकडे बघा बाब्या आणि ओमी आणि अजून एक दोन पंक्तीला माणसं आहेत तिकडे, म्हणजे आम्ही माणसंच बोलतोय ना. इकडे बघा, हे आमच्या फॅमिलीचे मेंबर आहे. हे बघा आता आम्हाला सांगतात ते, मी पण मदत करतो म्हणून. आणि इकडे बघा हे झालंय आता. सो आता थोड्या वेळात तुम्हाला अजूनही जे साहित्य लागतं ते साहित्य, चिकन मॅरिनेट कसं करतात ते. आणि इकडे बघा, हे आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही आत्ताच्या सीझन मध्ये येणाऱ्या कुठल्याही शेंगा तुम्ही टाकू शकता, ज्या आपण खातो त्या. आम्हाला ह्या पावट्याच्या शेंगा मिळाल्यात, त्या आपण टाकणार आहोत. त्यामध्ये पोपटी बनवण्यासाठी जे पण आहेत, आता अंडी, चिकन, शेंगा जे पण उगवतं ते तुम्ही टाकू शकता, ज्या वालाची शेंगा वगैरे. आणि इकडे बघा हे चिकन. आणि पुढची आता प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तोपर्यंत धन्यवाद. हे बघा इकडे हा मडका आहे, साधारणतः 2 किलो चिकन आहे आणि ही 2 किलो शेंगा आहेत. आणि इकडे बघा हे पूर्ण सेटअप करतोय विठू. विठू काय आहे? सुरुवातीला चिकन मसाला. हे बघ, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. हा चिकन मसाला. त्यानंतर लागणार आहे आपल्याला चिकन 65 आणि आलं लसूण पेस्ट, दही आहे आपल्याकडे, लिंबू आणि अंडी.
लिंबू आणि अंडी. आणि हे मीठ असतात जे पाल्यामध्ये पण मिक्स करतात आणि चिकन मध्ये पण मिक्स करतात. आणि हे बघा बऱ्यापैकी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा जिंजर गार्लिक पेस्ट आहे, चिकन मसाले आहेत 2 वेगवेगळ्या प्रकारचे, दही आहे, इकडे लिंबू आहे आणि अंडी आहेत, इकडे चिकन आहे. हे बघा बघू शकता तुम्ही, तुम्हाला झूम करून दाखवतोय. आणि मीठ आहे पूर्ण. हे बघा. आणि आता प्रोसिजर सुरू करतात. हे आपण हे मॅरिनेट करतोय चिकन. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही, त्यामध्ये सर्व ही जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसूण पेस्ट बेसिकली हे 2 पॅकेट आपण घेतले 2 किलो चिकन साठी. आणि दही किती आणलंय आपण? अर्धा किलो. एक ही आहे ना, म्हणजे 1 किलो, पण अर्धा किलो मध्ये काम होईल ना? हे सगळं साहित्य आधी रेडी करून ठेवा तुम्ही आणि त्यानंतरच बनवायला घ्या, जेणेकरून सोयीस्कर जाईल. म्हणजे ह्याला आपण आता मॅरिनेट करतोय. हे आता आलं लसूण पेस्ट टाकून झालेले आहे, त्यामध्ये आता सर्व प्रकारचे आपण मसाले मिक्स करणार आहोत. हे बघा. त्यानंतर हे बघा हे एवढं मोठे आहे, त्याच्यामध्ये आपण हे करणार आहोत. आणि हे बघा या शेंगा, या पूर्ण शेंगा आहेत. हे बघा, हे बघा हा बांबुड्याचा पाला. आणि हे गावाला बरेचदा करतात या पार्ट्या, त्यामुळे आपण ह्या बाबूला विठूला सांगितलेलं आहे आता मेजवानी द्यायला. आणि दरवर्षी करतोच आपण पार्टी. गेल्या वेळेला संदीप दादाच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, संदीप पागडेंच्या व्हिडिओ मध्ये त्यांनी पण बऱ्यापैकी अगदी मस्त अशी मोंगा पार्टी केलेली होती आणि त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. दरवर्षी आपण करतोच आणि हा व्हिडिओ आपण शेअर करतो. सो आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कोकणीवाल्याला जसं प्रेम देता तसं प्रेम द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप मजा येणार आहे. आणि साधारणतः अजून आमची काही मुलं आहेत बाहेर, ती यायची राहिली आहेत, त्यामुळे त्यांची पण आम्ही वाट बघतोय. हे बघा आता हे बऱ्यापैकी आता मॅरिनेट करतोय, चिकनचे सर्व मसाले लावतोय आपण. आता यामध्ये बघा हे चिकनचा मसाला पण टाकतोय. यामध्ये मीठ असतं ना की नसतं? ओके, चवीनुसार मीठ जेवढं पाहिजे लागणार तुम्हाला तेवढं टाकायचं त्यामध्ये. मागे आपण मे महिन्यामध्ये एक कौल पार्टी केलेली होती, ती पण करायला बाबू होता आपल्या बरोबर आणि आदेश होता. आणि आपण सगळे प्राजक्ता, प्राची, त्यानंतर पप्पा होते आणि निया, परी सर्व मिळून आपण ती पार्टी केलेली होती. त्याचा पण व्हिडिओ आहे, तो पण बघा. अशा बऱ्याच प्रकारच्या पार्ट्या आपण कोकणात करतो. हे बघा बऱ्यापैकी आपण आता हे पूर्ण मॅरिनेट केलेलं आहे चिकन आणि पूर्ण लाल कलर आलेला आहे चिकनला, तुम्ही बघू शकता इकडे. हे बघा आता हे चवीनुसार त्यावर मीठ टाकणार आहे. हे बघा त्यावर आपण आता लिंबू पिळणार आहोत आणि दही टाकून पूर्ण असं म्हणजे मॅरिनेटची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तेव्हा आता विटू लिंबू पिळतो त्यावर. एवढे पूर्ण लागणार लिंबू? 2 ना? तो इकडे कापला ना त्याने, तो नको. आता तो झाला तर तो फ्रीज मध्ये ठेव, आंबट होणार. आणि दही पण आहे ना, बस. आता हे बघा हे म्हणजे असं कुठलं हे नाही, म्हणजे माप नाहीये की जे तुम्ही मापाने तोलून वगैरे टाकाल. हे तुमचा अंदाज आहे, त्यानुसार तुम्ही हे दही, मीठ वगैरे, मसाले वगैरे चवीनुसार त्यावर टाकणार आहोत, त्यावर घालायचे आहेत चवीनुसार. बघा हे झालं की हे 10-15 मिनिटं हे ठेवायचे.
त्याला. पुढची प्रक्रिया तुम्हाला त्याप्रमाणे मी समजावत जाईन आणि डिस्क्राईब करत जाईन. केळीचं पान घ्यायचं असं, हे बघा आता बाबूने जसं ठेवलं तसं, आणि त्यावर हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचंय, वरती पसरायचंय, आणि हे रीळ जे आहे म्हणजे धागा आहे त्या धाग्याच्या साहाय्याने बांधून घ्यायचंय. आता बघा बाबू कसं करतोय ते. हे बघा आता हे धागा फाटणार ते. फाटणार आहे त्याला परत अजून एक मारूया. केळीची पानं भरपूर लागतील ना. हे बघा आता केळीची पानं थोडीशी जून टाईप आहे त्यामुळे ते हे नाही होते, बसत नाही तेव्हा. त्याला आपण अजून एक केळीचं पान असं गुंडाळून घेणार आहोत. हे बघा असे आता जेवढे चिकन आहे तेवढं सगळं आपण आता बांधून घेणार आहोत केळीच्या पानामध्ये. आणि ऍडिशनली त्याला असं हे केळीचं पान वरती हे करणार आहोत. केळीची पानं कमी आहेत, विठवा आणि ओमी आणायला गेले. आणि हे बघा ही अशी आपण पुडी बनवलेली इनडायरेक्टली अशी केळीच्या पानाची, आणि त्यामध्ये हे चिकन गेले. माझ्या मते हे 50 ते 75 ग्रॅम असेल. आता हे बघा आता या भांबुड्याचा पाला आपण आता ह्या मटक्यात टाकणार आहोत. हे बघा आता तुम्ही ज्याप्रमाणे आणि केवढ्या किलोचं आणि केवढी माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही ती पार्टी करणार, त्यानुसार हे मटकं घ्यायचंय. त्यामुळे हा सगळा अंदाजाचा प्रकार आहे आणि आम्ही दरवर्षी करतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्हाला केवढं मटकं लागणार आहे ते. हे मटकं पुढल्या वर्षी सुद्धा राहू शकतं, त्याप्रमाणे तुम्ही त्याचं जतन करून ठेवा. आम्ही आता हे पुढल्या वर्षीसाठी पण ठेवणार आहोत. तुम्ही पुढल्या व्हिडिओमध्ये सुद्धा, पुढल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे मटकं तुम्हाला बघायला मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. गेल्या या वर्षीच असेल ते. हे बघा आता हे भांबुड्याचा पाला पूर्ण तळाला पसरून घ्यायचंय, पूर्ण तळाला. हे बघा आता तुम्हाला दाखवतो झूम करून. ह्या शेंगा आहेत. आता हे बघा बऱ्यापैकी आपण तळाला पसरून घेतलेलं आहे. आणि एक नवीन मेंबर आलेला आहे इकडे बघा. मी नेहमीप्रमाणे काही करत नाहीये, सगळं काम ही मुलंच करतायत, पण अतिशय उत्साहाने करतायत. त्यामुळे बघा तुम्ही त्यांचा उत्साह बघू शकता. सो आमची मेहनत तुम्हाला आवडली आहे, म्हणजे आमची म्हणण्यापेक्षा या मुलांची मेहनत तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व्हिडिओजवर, आणि काही सजेशन असतील तर त्या नक्की पोस्ट करा. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. कोकणीवाले आपल्या चॅनलचं नाव आहे, आणि एक कोकणी माणूस म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतोय नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे बघा ओमी आमच्यात कमी असतो, पण आता मन लावून कामं करतोय, की दाखवतोय माहिती नाही आम्हाला व्हिडिओ मध्ये की मी कामं करतोय म्हणून. आता व्हिडिओ आता वरती बघत नाही तो. इकडे बघा आमचा बाबे पण बघा इकडे, आणि अगदी सोफिस्टिकेटेड आम्ही आता असल्याचं हे दाखवतो, आवडतोय. आणि इकडे तर हा व्हिडिओ काय बघायला नको. हे बघा आता त्याचं ते काम आहे, इकडे मटकं वगैरे घेऊन आला, आणि बऱ्यापैकी सगळ्यांनी तितकीच मेहनत केली चिकन आणायला, त्यानंतर हे मटकं शोधून काढायला. आम्ही तिकडे खूप दूरवर गेलो होतो, हे मटकं कुठे मिळालं नाही आम्हाला, आणि आम्ही खेरडी म्हणून एक ठिकाण आहे तिकडून हे मटकं घेऊन आलो. सो हे बघा अंडी वगैरे ठेवले. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील, ज्या शेंगा अवेलेबल असतील, म्हणजे काय काय ठिकाणी करीम देणारे हे करिंदे पण टाकतात त्याच्यामध्ये. हा म्हणजे कंदमुळे जे आहेत ना, जे ह्या सीझन मध्ये येतात ते कंदमुळे पण तुम्ही टाकू शकता. आणि या भांबरू म्हणजे वास इतका छान असतो ना, आणि त्या चिकनला लावल्यानंतर जो फ्लेवर येतो तो काही औरच असतो, मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही. आणि कधी कोकणात आलात की कोणालाही विचारा मुंगा पार्टी चिकन पोपटी काय असतं, ते आवर्जून तुम्हाला करून दाखवतील. कारण ही पार्टी ना, हा भांबरुड्याचा पाला ज्या वेळेला येतो, म्हणजे हा साधारणतः थंडीच्या दिवसातच असतो, हा उन्हाळ्यात नसतो, तो सुकून जातो. आणि उन्हाळ्यात तितकासही नसतो. हे कोवळा जो पाला असतो तोच कामाला येतो आणि त्यालाच वास असतो.
आणि हा भांबोड्याचा पाला ज्या वेळेला येतो म्हणजे साधारणतः थंडीच्या दिवसात, म्हणजे साधारणतः ऑक्टोबर ते जानेवारी मध्ये, आणि ह्या 3 महिन्यातच आपल्याला मुंगाबर्टी बघायला मिळते. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी म्हणजे 4 महिन्यामध्ये मुंगाबर्टी बघायला मिळते कोकणामध्ये. आणि इकडे बऱ्यापैकी थंडी असते, त्यामुळे रात्रीच्या वेळेला आपण हा पार्टीचा कार्यक्रम ठेवतो, त्यामुळे मजा काही औरच असते, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. इकडे बघू शकता तुम्ही, साधारणतः मुलांना मी सांगितलंय की बाबा जरा शिव्या वगैरे कमी द्या, नाही ते एव्हाना सगळ्यांनी सुरुवात केली नसते. रामकृष्ण हरी. आणि बघा इकडे आता आमचे सगळे धुरंधर आलेले आहेत. इकडे आमचे सागवेकर साहेब आहेत. ए ए ए पक्या शेट पक्या शेट यंदाच्या आमदारकीच्या निवडणुकीला असं आता सीट मिळता राहिलेले, आणि आता निवडून आले पिंपरी चिंचवड मधून. हे बघा घरातल्या घरात. हे बघा आणि आमचं आणि इकडे बघा इकडे संकेत साहेब आलेले आहेत. इकडे बघा सगळ्यात पहिले निमंत्रण दिलेली माणसं सगळ्यात शेवटी आलेले आहेत, त्यामुळे सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. काय आता पाहुण्यार की बसणार, हात लावा. हा घंटा काय करतात देवाला माहिती, मला येडा बनवतात फक्त. ते 3 माणसं दिली होती त्यांनी सोबतीला, ते का तिकडे पाय खाली, तिकडे बाहेर एक आहे आणि एक कुठेतरी गेलाय. आणि हा बघा मकापासून 2च कामं करतोय, केळीची पानं कापतोय फक्त, ती पण धड न कापत आहे बघ. हे बघ 2-4 वेळा फाडला नाही त्याने. आणि हे सोनार काम तिकडे सुरू आहे. पाणी आहे, पाणी रे हात धुवायला. मटक्या भांबोड्याचा पाला टाकलेला आहे. आता सुरुवात करूया, सेटअप करूया. आता पूर्ण बांधून होते मग टाका. आणि हे बघा आता हे पावट्याच्या शेंगा पण आतमध्ये पसरलेले आहेत म्हणजे आपल्या पक्याने. आणि हे बघा त्यावर मीठ टाकलेलं आहे. आणि आता ही बघा अंडी आहेत. आपण साधारणतः 2 किलो चिकन, 1 डझन अंडी म्हणजे कमी पडतील आता, आणि 2 किलो पावट्याच्या शेंगा, जे पण तुमच्याकडे अवेलेबल असतात ते तुम्ही टाकू शकता आतमध्ये. आणि हे बघा आता अंडी पसरवलेले आहेत. आणि इकडे थोडेसे मतभेद सुरू झालेले आहेत आता. हे बघा हा हे बघा आता हा यावर सगळं भांबोड्याचा पाला. त्यानंतर बघा आता तुम्हाला चिकन दिसत होतं किती ते, आणि आता या पुढ्या बघा कितीच्या झाल्यात त्या. इकडे तुम्ही बघू शकता. हा टेन्शन मध्ये आहे माणूस आमचा, जाम टेन्शन मध्ये आहे. हा पसारा बघा पूर्ण सगळा. हा तुमचं लागणार आता मी सगळा. हा हे बघा हे लवकर करा पटापट. हात चालवा हात चालवा हात चालवा. हे बघा आता सगळे मेंबर आलेले आहेत. अरे त्या गाठी बांधताय ना, त्या नंतर सोडायच्यात पण बाई खायला. नाही बोलताय काय करताय. हे बघा आता मेहनत बऱ्यापैकी तिकडे बघू शकता तुम्ही. हे बघा ह्या पुड्या तयार झालेल्या आहेत. ओम 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 हसतोय का याला हायलाइट करतो. ओमला ना हायलाइट करतो सगळीकडे, बॅन करतो बॅन. बाई त्याला माहिती किती टाइम लागणार आहे ते. कैची कैची मग हे ओवा कुठे आहे. आता यामध्ये चिकन टाकलेलं आहे. पण आता हे बघा पुड्या ज्या बांधलेल्या आता त्याच्यामध्ये या शेंगा टाकायच्या आहेत पावट्याच्या, आणि त्यावर आता भांबोड्याचा पाला पसरवणार आहेत. आणि यामध्ये आपण थोडा ओवा पसरवणार आहोत. ओव्याचा आणि या भांबोड्याचा पाल्याचा स्मेल
खूप छान येतो आणि म्हणजे साधारणतः सारखाच असतो म्हणजे 19-20. आणि हे बघा आता याच्या खाली पावट्याच्या शेंगा, त्यावर मीठ, भांबुड्याचा पाला, अंडी, त्यानंतर परत पावट्याच्या शेंगा असा बघा आपण पसरून घेतलेला आहे. आता ऑलमोस्ट अर्धा मडका आपला पूर्ण ही झालेला आहे, भरलेला आहे. हे बघा अर्धा मडका भरलेला आहे. आणि हे बघा आता हे दाखव मला जरा. हे बघा ओवा आहे आणि ओवा आपण पसरवणार आहोत जसं मीठ आपण पसरवलेलं आहे तसं. आणि या सगळ्या पुड्या आहेत ते बघा चिकनच्या. आणि आता पुन्हा भांबोड्याच्या पाल्याचा लेअर वरती पसरवणार आहोत. हे बघा ऑलमोस्ट आता आपल्या आता लेयर्स तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या. आणि आपण आता पुढची प्रोसिजर करणार आहोत. आणि हे बघा ऑलमोस्ट आता तयार झालेला आहे. आता आपण आता यावर पुन्हा पावट्याच्या शेंगा आणि भांबुड्याचा पाला टाकणार आहोत. हे बघा हे बघा आणि थोडेसे शेंगा आता उरलेले आहेत म्हणजे मध्ये अर्धा पाऊण किलो उरलेले आहेत. हे बघा हा बघा आता हा सिरियस नाही आमच्याकडे. हाकला होतं कशाला, कुठे हाकल होणार आहे. हे इन्स्ट्रक्टेड मॅनेजर आमदार आहेत ते. हे आमचे माथाडी कामगार आहेत ते सगळे. हे का इकडे ओवा आणि मीठ. आणि हे बघा ऑलमोस्ट पहिली प्रक्रिया पूर्ण झाली. आणि हे बघा आता सगळं चिकन मॅरिनेट चिकन केलेलं आपण त्यामध्ये लेयर्स म्हणजे आपल्या पहिली आपण भांबोड्याचा पाला पसरला, मीठ टाकला, त्याच्यावर पावट्याच्या शेंगा, त्यानंतर अंडी असतील, त्यानंतर हे आपण ज्या पुड्या बांधल्या होत्या चिकनच्या त्या टाकल्यात. त्यानंतर अशा लेयर म्हणजे एक प्रकारचं हे करत आपण आता हे मटकं पूर्ण भरलेलं आहे. ही पूर्ण आपली टीम आहे इकडची टेरवची राधाकृष्णवाडी. आणि अत्यंत हेल्पफुल आणि मला दरवेळेला मदत करतात. कोकणीवाल्याच्या अनेक व्हिडिओज मध्ये त्यांना तुम्ही बघितलं असेल, यापुढेही बघाल. आणि कोकणीवाल्याची ग्रोथ यांच्यामुळे होणार आहे. सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुढील प्रक्रिया आपण लवकरात लवकर आपण हे करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओवर बनवून राहा. धन्यवाद. हे बघा आता आपण हे खड्डा खणायला घेणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेलच आपण हा खड्डा का खणतोय ते. हे बघा आता हे खड्डा खणून झालेला आहे. बघा बऱ्यापैकी. हे बघा हा एवढाच आता खड्डा खणणार आहोत आपण. हे बघा एवढा म्हणजे तुमच्या मटक्याचं तोंड ना रे, तोंड ह्याच्यामध्ये जातं का बघा. मटक्याचं तोंड आहे ना, म्हणजे उलटा मटका आपण ठेवतो त्याच्यावर. सो हे तोंड असं जाणार तेवढंच आपण हे करणार आहोत, खड्डा खणून घेणार आहोत. हे बघा. आणि इकडे आपले प्रवीण भाऊ हे आपण आहे ना थोडस भाजून घेण्यासाठी म्हणजे याची भाजून पण चव वेगळी असते. सो आपण हे निखाऱ्यावर भाजण्यासाठी चिकन थोडस बाजूला ठेवलेलं आहे. आणि बाकी सगळं आपण इकडे आपण हा मटका इथे ठेवलेला आहे. हे बघा आतमध्ये गेला तरी काय तो बाजूलाच निघणार आहे. बघा हे सगळे आता गँग आपण आता घराच्या समोरच घेतलेलं आहे. आणि आपलं सगळं पटांगण आहे इकडे. आता ओमी आपला मटका घेऊन आलाय. आणि हे बघा आता हे मटका आपण आता उलटा ठेवलेला आहे त्याच्यावर त्या खड्ड्यावर झाले. हे बघा. आणि हे आता बाजूला जे मटक्याच्या बाजूचं जे हे आहे म्हणजे आपलं झाकणाच्या बाजूचं आहे त्या बाजूला ही माती पसरून घेणार होत आपण बऱ्यापैकी. या साईडने राहिले माती. ओके शेक लागला. ओके हे बघा आता तुम्हाला आता हे कळलं असेल. खड्डा खणलेला आहे. मटका पण जो आतमध्ये भरलेला होता ते सगळं उलट करून ठेवलेलं आहे. आणि आता या पुढची प्रोसिजर बघा.
आम्ही मटक्यावर मारू नको फक्त. सोडायला पाहिजे काहीतरी. हा ना. हे बघा आता ह्या शेणी ज्या आहेत हे आता या आजूबाजूला आता लावून घ्यायच्यात. हे बघा कारण ही एकदा जळली ना तर ते कंटिन्युअस जळत राहतात, त्यामुळे राहतात जशी आपली लाकडं आहेत ना तशी राहून जातात मटक्यावर. आणि गवत कसं एकदा जळालं की निघून जातं आणि तेवढ्या पुरतं त्या कंटिन्यू धुमसत राहतात, त्यामुळे शेणी आपण युज करतो. मटका फोडू नका फक्त पुढल्या वर्षी युज करायचंय. स्वतः ही ऑलमोस्ट एक बऱ्यापैकी आता थंडी सुरुवात झालेली आहे आणि मी आता फील करू शकतो. व्हिडिओ मध्ये दाखवता येणार नाही थंडी किती पडली ती, परंतु आम्ही फील करतोय आता. साधारणतः 8:30 वाजलेले आहेत आता, 8, 8:30. सो 8:30 वाजून गेलेत आता. हे बघा आपण जशी होळी रचतो ना तशा प्रकारे आजूबाजूला ते रचून घ्यायचं. हे बघा इकडे एनर्जी फुल एनर्जी आपली वाया चाललेली आहे. इकडे बघा माझ्या मते या दोघांना ना भूक लागली त्यामुळे लोक जाम फास्ट करतात. इकडे मटक्याकडे घेऊ नका तर फोडून टाकतील ते. आहे बघा बघ नाद नाही करते. हा कार्यकर्त्यांची एनर्जी बघा. हे बघा हे बघा असं काय करतोय असं रच ना होळी टाईप करा ना असं. माहिती आहे भाई. हे बघा आणि हा तर भाई काय मागापासून तो बसूनच आरतीचं ताटच घेऊन उभा आहे. विस्तव लावलेला आहे आता पेटलेला आहे. हे बाबा इकडे बघा भाई इथं वणवा इकडे सगळे इकडे गवत आहे. कोण आला रे कोण आला. हा होळी लावते. मी प्रवाळ कोटकर इकडे प्रवीण काणेकर परेश काणेकर तिकडे ओम कदम पंकज सागवेकर संगीत काणेकर सूरज सागवेकर प्रकाश काणेकर आणि इकडे बघा हे बघा बाबू प्रसाद काणेकर टाका इकडे बघा. आता विस्त होता धुम्मस होणार आहे थोड्या वेळात. शेणी ना एखादी लाकडं वगैरे पण पेटली ना तर पूर्ण कंटिन्यू मध्ये होऊन जाईल ते. खरंच होळी झाली रे. आता होईल का पण लाकडं पेटायला पाहिजे. अरे खालची हातान गरम होते. तू याडायच काय पाणी केली विजव. हे पाहिजे त्यांच्याकडे लक्ष लाव. तिकडे कुठे जाऊन पडायचं वणवा लागायचा. हे भारी गेले ते बघा. हे भाई हे बघ ते गेलं बघ गवत पूर्ण वरती. बऱ्यापैकी विस्तार झालेला आहे. आता काही मिनिटातच आपण पोपटी शिजले की नाही ते बघणार आहोत इकडे मटक्यातली बघा. आणि यालाच मोंगा पार्टी असं म्हणतात. कोकणात आवर्जून दरवर्षी थंडीमध्ये मोंगा पार्टी केली जाते. हे बघा हे सगळे धुरंधर आहेत सगळे इकडे. हे बघा आपापल्या परीने आपलं योगदान देत आहेत. हा बघा काय नाही होतं तरी पण काटे बिटे टाकतायत. आणि हा बघा मगापासून एक अर्धा पाऊंड झालाय तसंच उभा आहे. हा पेंडा चालतोय आणि हा आरतीचा तास घेऊन आहे. त्याच्यामध्ये चिकन आहे. चिकन पण दाखवलं मी मगाशी. हा बघ हा बघ हा बघ घाबरलेला आहे.
झाला भेटला तो. तिकडे तिकडं नाही साहेबा, सगळी तयारी त्यानेच केला नाही. इथं मी फक्त फुटेज काढायला गेलोय. एक अक्षय साहेब आलेले आहेत आपले, धुरंधर, हे बघा. आणि अचानक भयानक झालेला होता आमचा कार्यक्रम, त्यामुळे कदाचित तुम्ही जरा सुटलेले आहेत आमच्याकडून, म्हणजे आमच्या असं जरा गणितातून. त्यामुळे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कोकणीवाल्याच्या वतीने, आणि ह्यांचं योगदान खूप मोठं असतं आमच्यासाठी. सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि दिलगिरी व्यक्त करतो मी. ओके. आणि अक्षय दादा सागवेकर ना, अक्षय दादा सागवेकर, आणि आपल्या आता पोपटीच्या व्हिडिओ मध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हे सगळी गँग. तर आता तापातापी झाली होती जरा थोडीशी, त्यामुळे आता निवळलेली आहे. त्यामुळे आता एक कॅन भर आता पाणी आणलेलं आहे आम्ही. दगडफेक झाली इकडे आहे बघा. आता 2 प्रकारचे आपण आता हे उरलेलं चिकन आहे ना, तो ट्राय करतोय. एक तर कौल चिकन, नाहीतर मग एक तंदुरी आहे बघा. आता 2 मध्ये कॉम्प्रोमाइज झालंय, आणि आता एक तर हे सळीवरचं चिकन हे बघा आहे ना. हे बघा, आता हे सगळे धुरंधर आहेत आणि त्यांना एक्सपिरियन्स आहे. हे बघा, बघा तिकडचं सक्सेस झाला, इकडचं सक्सेस झाला. दोन्ही साईडनं मला खायला पाहिजे. धरला लाडक्या भावाजीचा. याला ना या माणसाला ना गुप्ती पण स्क्रिप्ट लिहून द्या ना, वाटवेल करणार तो, स्वतःचे पदरचे डायलॉग घेणार. आणि आमचा सनी देओल हे बघा हे बघा एका पार्टी मध्ये असतो ना, एका साईडला आहे बघा चॅटिंग करतोय. हे बघा पोरगा पसंत आहे का? पण म्हटलं हा पोरगा पसंत आहे काय? एक 25 मिनिटं झाले, 22 की 25 मिनिटं झाले. आता बऱ्यापैकी विस्तव पण केलेला होता, आणि हे शिजलं असेल बऱ्यापैकी. एक 25 ते 30 मिनिटं व्हायला आलेले आहेत आता. हे बघा नाही शिजलंय. हे बघा, हे आता आपण सळीचं चिकन हे केलेलं आहे. हे बघा बऱ्यापैकी शिजलंय. हे बघा, आणि इकडे जे राहिलेलं चिकन होतं त्यासाठी आपण इकडे कौलावरचं चिकन करतो इकडे. हे बघा थोडस. हा, आता तू ब्रश घे, हे घे, टाळ लावायचा हाताने आता. अण्णा मग तेल नाही भावा. हे बघा, एक असं ना एक पाखरू. घेऊ ना ते बाजूला जरा, आणि इकडे मोबाईल लावू देस मला खिशात मध्येच. कुठे रे? हे बघा काय तुझ्याकडे दिलं ना परत. तिकडे कुठे हात लावतो? किती वाजले आता किती झाले? 9:20 झाले. 8:47 ला 8:47 ला तुझं विस्तो पेटला प्रॉपर. हे बघा, आता कौलावरचं चिकन इकडे बाजूला सुरू आहे, आणि इकडे पोपटी म्हणजे मोंगा पार्टी सुरू आहे. हे बघा, आणि दोन्ही कोकणातले फेमस अशा पार्ट्या आहेत, म्हणजे पार्ट्या म्हणण्यापेक्षा डिशेस आहेत, ज्या शक्यतो बऱ्यापैकी आपण ट्राय करतो दरवर्षी. हे बघा, आणि आता हे उरलेलं जे चिकन आहे ते आपण कौलावरचं चिकन म्हणून करणार आहोत. आणि इकडे आत्ताच आपण अर्धा झालेला आहे. हो, ऍक्च्युली ते परतायला लागतील. आता हे बघा, आता बऱ्यापैकी झालेले आहेत. आता 9:30 झालेले आहेत, म्हणजे आपण ऑलमोस्ट 1.5 ते 1 तास हे ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण आता हे मटकं बाहेर काढणार आहोत. हे बघा, आणि तिकडे अजून कौलावरचं चिकन अजून सुरूच आहे. आपल्या इथे झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी झालेलं आहे. आपण साधारणतः एक 40 ते 50 मिनिटं किंवा 1 तास, त्याप्रमाणे जसा विस्तव असेल त्याप्रमाणे आपण ठेवतो. आपल्याकडे शेणी होत्या, त्यानंतर लाकडं होते, आणि गवत, याप्रमाणे आपण हे केलेलं आहे. आणि हे बघा, आता तिकडे पेटलंय ना ते.
तिकडे बघा ते कौलावरचं चिकन सुरू आहे. गाव पेपर अंतरात आहे. पेपर अंतरा आणि हे घेऊन या डायरेक्ट. मग पेपर अंतरा हे बघा नाही ते. आता हे इथलं झालेलं आहे आणि आता आपण एक पेपर घेणार आहोत आणि त्यावर आपण हे पलटी मारणार आहोत. हे बघा आता हे पलटी मारणार आहेत. हे बघा हे बघा पावट्याच्या शेंगा आणि हे बघा आता हे आता बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि हे बघा घेऊन आता निघालेलं आहे. गरम झाला ना पाड. हे बघा आता तिकडे एक नंबर ना. हे बघा वास काय येतोय. वा 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 वा. मी तुम्हाला असं सांगू शकत नाही इथे. वा एक नंबर. आणि बघा आता आपण पलटी मारणार आहोत. वाव आता हे भांबुड्याचा पाला आहे. आपण आता बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता हे पलटी मारणार आहोत. बऱ्यापैकी आता झालेलं आहे. वाव हे बघा ह्या आपण अशा पुड्या बांधल्या होत्या ना केळीच्या पानात. हे बघ नाही रे शिजलं नाही. शिजलंय ना. हे बघा शिजलंय ना. शिजलंय 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 शिजलंय. हे आपटू नको मडकं पुढल्या वर्षी वापरायचंय. गबरे असं काय ना आम्ही वापरतो पक्का. हे बघा हे चिकन वाव. हे तिकडे कौलावरचं चिकन आहे सुरू. हा बोललो ना स्मेल नाही मस्त झाली एक नंबर. हो ना. म्हणून टाकायचं ते. खाऊन बघा बघा स्मेल नाही. हे बघा बाप बाप. हे बघा या अशा पावट्याच्या शेंगा आहेत. काय सुरू आहेत. अंडी पण आहेत. हे बघा वाव. ए या लवकर. हे बघा ही अंडी माप झाले पण. या एक फक्त फोटो घेऊया आणि मग नंतर खायला सुरुवात करा. हे बघा काय घेऊ. दीपकांना सूर्य आणि हे बघा आहे आहे करपलंय करपलंय. वन साइड करपलंय थोडस. पण हे बघा एक नंबर एक नंबर. आहे थोडस आहे. फोटो घ्या. येत नाहीत. नंतर काढूया ना. हे ओम या फोटो मारा तुमचा. हे दीपक तिकड मिसले ना. आणि हे बघा हे बघा एकच मिनिट हा. बऱ्यापैकी क्लास क्लास पोपटी झालेले. हे बघा एवढा सगळा ऐवज आहे इथे. आणि हे बघा हे सगळे धुरंधर आहेत. तिकडे कौलावरचं चिकन सुरू होतं. सो हे सगळे इकडे आलेले आहेत आणि आपण एक बऱ्यापैकी ह्यांची सगळ्यांची मेहनत आहे. हे बघा हे सगळे बऱ्यापैकी हे चिकन मॅरिनेट चिकन आणि ह्या शेंगा पावट्याच्या आणि अंडी बऱ्यापैकी शिजलेले आहेत आणि एक नंबर अशी आपली मोंगा पार्टी सक्सेस झालेली आहे. आणि हे चिकन आहे. हे बघा या
हे बघा शेंगा आहे बघा. त्यावर आपण आता तिखट मीठ लावलेलं आहे अंड्यावर आणि हे चिकन तिखट मीठ लावलेलं आहे. हे चिकन एक नंबर. वाव अप्रतिम चव. इकडे बा बघ कसं वाटत. एक नंबर ना काय. सो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तिकडे बघा कौलावरचं चिकन आलेलं आहे. एक कौलावरचं चिकन दाखव. थंडीच्या दिवसामध्ये पहिली आपली व्हिडिओ आली. हो थंडीच्या दिवसातली माझ्या मते पहिली व्हिडिओ आहे इकडची. हा इकडे टाक, पुढे टाक. हा हे बघा कौलावरचं चिकन. हा ठेव तिथे तिथे ठेव. अर्धवट झाले वाटत. शिजले का बघा. तोच खायला एकटा. नमस्कार. स्टार्टिंग पासून आतापर्यंत म्हणजे साधारणतः आपण मटका आणलेला, चिकन आणलेला, अंडी आणलेली, त्यानंतर भांबोड्याचा पाला, त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन, त्यामध्ये पावट्याच्या शेंगा असतील, या सगळं बनवून आपण मटक्यामध्ये ठेवलं. त्यानंतर तिकडे विस्तव पेटवून आपण साधारणतः 1 तासभर आपण ते हे केलेलं आहे पोपटीसाठी म्हणजे मोंगा पार्टीसाठी. आणि त्यानंतर आता इकडे हे सगळं मटके आपण ह्याच्यावर आपण रेता केलेला आहे या कागदांवर. आणि आता समोर आपली मोंगा पार्टी सुरू आहे. हे सगळे आपले कोकणीवाल्याचे मेंबर आहेत टेरो मधील राधाकृष्णवाडी. आणि दरवर्षीप्रमाणे यांनी साथ दिलेली आहे या वर्षी सुद्धा. सो पुढल्या वर्षी सुद्धा आपण ही पार्टी करणार आहोत थंडीमध्ये. सो आता व्हिडिओ तुम्ही बघितलात, शेवटपर्यंत बघितलात आणि यापुढे असंच प्रेम राहू द्या. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणीवाल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. असेच नवनवीन कोकणातील व्हिडिओ पारंपरिक पद्धतीचे असतील आणि सण परंपरा असतील हे पाहण्यासाठी फॉलो करा कोकणीवाल्याला. आणि इन्स्टावर आपलं हँडल आहे कोकणी बाल्या @कोकणीबाल्या आणि आपलं युट्यूबला हँडल आहे @कोकणी_बाल्या. सो या दोन्ही हँडलना असंच फॉलो करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही म्हणजे चांगला वाटला तर नक्की कमेंट करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू.